नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी प्रेरणा, मिठू आणि श्वेताशी बोलत असते आणि ती खूपच टेन्शनमध्ये असते. आता वल्लरी म्हणते की एवढे नाही आहेत त्यांच्याकडे पैसे, पण 10-15 हजार रुपये असतील. आता आई पप्पांकडून पण पैसे नाही ना घेऊ शकत. मला तर काहीच सुचत नाही आहे की काय करायचं ते. तेव्हा मिठू म्हणते की नाही, त्यांच्याकडे नकोच मागूस. आता तितक्यात प्रेरणा सर्वांना म्हणते की थांबा 1 मिनिट, मी आलेच, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता मिठूसुद्धा प्रेरणाच्या पाठी तिथून निघून जाते. तेव्हा वल्लरी आश्चर्याने श्वेताला विचारायला लागते की अहो, अचानक काय झालं यांना. तेव्हा श्वेता म्हणते की काय माहीत, काहीतरी सुचलं असेल त्यांना. तितक्यात आता तिथे प्रेरणा आणि मिठू येतात आणि वल्लरीला काही पैसे देत म्हणतात की वल्लरी हे घे, काही पैसे आहेत, खूप नाही आहेत पण आत्ता पुरतील तुला, एवढे पैसे आहेत. तेव्हा मिठू म्हणते की दोघींचे मिळून 15,000च आहेत ग. तेव्हा वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की मी नाही घेऊ शकत पैसे तुमच्याकडून. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही आत्ताच गावावरून खर्च करून आलात ना, आणि मिठूताई तुमची तर औषधं सुरू आहेत ना, मी कसे घेऊ पैसे तुमच्याकडून. तेव्हा मिठू म्हणते की अगं इमर्जन्सीसाठीच ठेवले होते, तेच देते तुला. तेव्हा प्रेरणासुद्धा म्हणते की आणि तुझी इमर्जन्सी ती आमची इमर्जन्सी ना, त्यामुळे आता तुझं काही ऐकून घेणार नाही आहोत आम्ही, हे पैसे गुपचूप ठेवून घे तुझ्याकडे. तेव्हा वल्लरी खूप इमोशनल होते आणि त्या दोघींनाही थँक्यू म्हणायला लागते आणि म्हणते की यांच्या नोकरीचे पैसे आले ना की तुम्हाला लगेच. तितक्यात मिठू म्हणते की हो माहिती आहे मला, तू देशील. तेव्हा प्रेरणा म्हणते की पण त्याची काही घाई करायची नाही. अगं वल्लरी, आजपर्यंत तू आमच्या सगळ्यांसाठी केवढं केलंस, तर त्यासाठी एवढी छोटीशी गोष्ट तर नक्कीच करू शकतो ना आम्ही तुझ्यासाठी. यापुढे आम्ही काही ऐकून घेणार नाही आहोत तुझं. आता हे पैसे घे. आता या दोघींचंही बोलणं ऐकून श्वेताला थोडंसं वाईट वाटतं आणि श्वेता म्हणायला लागते की वल्लरी सॉरी, म्हणजे खरं तर मी सुद्धा पैसे द्यायला हवे होते ग, पण माझ्याकडे नाही आहेत ग आता, अण्णांच्या आजारपणात सगळे पैसे. तेव्हा वल्लरी श्वेताला समजावत म्हणते की अहो श्वेताताई, काय बोलताय तुम्ही अशी माफी नका मागू. तेव्हा प्रेरणा म्हणते की बघ ना ग, आणि आपल्या सगळ्यांच्याच वतीने दिलेत ना आम्ही पैसे. तर मिठूसुद्धा म्हणते की अगं श्वेता, एवढं गिल्टी नको वाटून घेऊस. तेव्हा श्वेता अडकत म्हणते की अगं गिल्टी म्हणजे मला जेव्हा मदत हवी होती तेव्हा हिने मदत केली आहे ग, आणि आता हिला गरज आहे तर माझी काहीच मदत होत नाही आहे. 4 पैसे मिळावेत म्हणून गाण्याचा क्लास सुरू केला तर हे असले नमुनेच येतात अगं सगळे. यावर मिठू म्हणते अगं तू आत्ताच सुरू केला आहेस ना क्लास, येतील हळूहळू स्टुडंट्स, थोडे पेशन्स ठेव. तेव्हा श्वेता वैतागत म्हणते कसले पेशन्स ग, मला नाही वाटत की गाण्याच्या क्लासचं काही होईल. मला तर वाटतं ही क्लासेसची नाटकं बंदच करायला हवेत, नकोच ते, असं म्हणून श्वेता तिथून निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की मिठू, प्रेरणा, मनोज, वल्लरी आणि रोशन आंटी बोलत असतात. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी, लग्नानंतर तुमचं हे दोघांचं असं पहिलंच घर असेल ना गं. तेव्हा मिठू वल्लरीला चिडवत म्हणते की काय मग मिस्टर अँड मिसेस भामरे, नवीन तुमचा संसार सुरू होणार आहे आता. तेव्हा वल्लरी थोडीशी लाजायला लागते. आता मनोज रोशन आंटीला म्हणतो की रोशन मावशी, तुम्ही आधी हे पैसे घ्या बघू. तेव्हा रोशन आंटी म्हणतात की अरे तुम्ही लोक काय पळून जाणार का इकडून. तेव्हा मनोज म्हणतो की रोशन मावशी, आपली ओळख एकीकडे आणि व्यवहार एकीकडे, आधी पैसे घ्या तुम्ही. तेव्हा रोशन आंटी म्हणतात की ठीक आहे, तू आधी ॲग्रीमेंटवर साईन कर बघू. आता मनोज ॲग्रीमेंट पेपर्सवर सह्या करतो. आता हे बघून प्रेरणा स्वामींना हात जोडत म्हणते की स्वामींचीच कृपा आहे म्हणायचं. आता सह्या करून झाल्यानंतर सर्वजण मनोज आणि वल्लरीसाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता सर्वजण खूपच खुश असतात आणि सर्व मिळून एकत्र सेल्फीसुद्धा घेतात. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की पुन्हा एकदा तुझं अभिनंदन, आणि मनोजला म्हणते की मनोज भाऊजी, तुमचंसुद्धा अभिनंदन, या दिवसाची तुम्ही दोघांनी खूप वाट पाहिली असेल ना. तेव्हा रोशन आंटी म्हणतात की आता आपल्या लव्ह बर्ड्सला फॅमिली लाईफ सुरू होणार आहे. इतके दिवस बिचारे लांब राहत होते, आता देवाच्या कृपेने दोघं एकत्र राहतील. आणि त्या मनोजला चावी देत म्हणतात की मनोज, ही घे तुझ्या घराची चावी घे. आणि त्या मिठू आणि प्रेरणाला म्हणतात की या दोघांना आता प्रायव्हसी द्यायला पाहिजे ना, आता चला निघा इथून, असं म्हणून त्याच तिथून निघून जातात. आता मिठू आणि प्रेरणा मनोज आणि वल्लरीला चिडवायला लागतात. तेव्हा मनोज आणि वल्लरी खूपच लाजायला लागतात. आता प्रेरणा म्हणते की घर खरंच खूप छान आहे ग, पण रंग लावून घ्यायचा का आपण घराला. तेव्हा मिठू म्हणते की रंग कशाला, भाड्याचं तर घर आहे. तेव्हा वल्लरी मिठूला म्हणते की असं नाही मिठूताई,
घर तर भाड्याचं जरी असलं तरी आम्हा दोघांचं हे पहिलं घर आहे ना, रंग तर करायलाच हवा. तेव्हा मिठू म्हणते की ठीक आहे, रंग केल्याने पॉझिटिव्ह वाईब्स येतील, करा. तेव्हा प्रेरणा म्हणते की मग गुलाबी करायचा का रंग, म्हणजे एकदम रोमॅन्टिक वाटेल. तेव्हा वल्लरी लाजत प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई गप्प बसावं आता. तेव्हा मिठू आणि प्रेरणा दोघेही हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की श्वेता घरी एकटीच विचार करत टेन्शनमध्ये बसलेली असते. तितक्यात आता डोरबेल वाजते. तेव्हा श्वेता जाऊन दरवाजा उघडते तर प्रेरणा आलेली असते. आता प्रेरणाला समोर बघून श्वेता म्हणायला लागते की बरं झालं आलीस, चल पटकन जाऊन तो मला क्लासचा बोर्ड काढून टाकायचा आहे, मदत कर मला. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने विचारते की काय. तेव्हा श्वेता म्हणते की हो चल पटकन. यावर प्रेरणा श्वेताला थांबवत म्हणते की श्वेता थांब, हे काय काढलं आता मध्येच. तेव्हा श्वेता म्हणते की अगं काही स्टुडंट्स वगैरे येत नाही आहेत, आपण क्लासचा बोर्ड काढून टाकूया, चल प्लीज. तेव्हा प्रेरणा श्वेताचा हात हातात घेत म्हणते की तू माझ्यासोबत चल. असं म्हणून ती श्वेताला देवाऱ्यासमोर घेऊन येते आणि म्हणते की तू स्वामीसमोर हात जोड आणि त्यांना सांग माझ्या क्लासेसचं सगळं सुरळीत होऊ दे. तेव्हा श्वेता नाराज होत म्हणते की काय गं, इथे एक स्टुडंटसुद्धा येत नाही आहेत आणि देवासमोर हात जोडून काय होणार आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ श्वेता, माझ्या श्रद्धेसाठी एकदा प्रयत्न तरी करून बघ. आणि लोक काय उगाच बोलतात का गं, त्यांना अनुभव येतात म्हणून ते बोलतात ना, म्हणून त्यांची श्रद्धा बसते ना. फक्त मनात भाव पाहिजे, त्यामुळे मनापासून एकदा स्वामीसमोर हात जोडून तरी बघ. तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं सफल होईल बघ, याची खात्री आहे मला. आणि बाकी सगळं जाऊ दे गं, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा श्वेता म्हणते की अगं तुझ्यावर विश्वास आहे गं, पण माझ्या नशिबावर नाही आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की ते सगळं आत्तापुरतं सोडून दे ना गं आणि माझ्यावरती विश्वास ठेवून बघ, एकदा मी म्हणते म्हणून हात जोड ना. तेव्हा श्वेता स्वामींसमोर हात जोडते. आता प्रेरणा श्वेताला म्हणते की मी म्हणते ते माझ्या मागे म्हण. असं म्हणून प्रेरणा स्वामींना म्हणायला लागते की स्वामी, मोठ्या अपेक्षेने मी नवीन गाण्याचे क्लासेस सुरू केलेत. तेव्हा श्वेतासुद्धा प्रेरणाच्या पाठी प्रेरणा जे बोलते ते म्हणायला लागते. आता प्रेरणा म्हणते की तुमच्या आशीर्वादाने आज अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात येऊ दे ज्या व्यक्तीला गाण्याची आवडच नाही तर गाण्याचा ध्यास असेल, ज्या व्यक्तीच्या येण्याने तिच्या पायगुणाने माझ्या नव्या क्लासेसला स्टुडंट्सची रांग लागेल. आता श्वेतासुद्धा प्रेरणाच्या पाठी हे सर्व म्हणायला लागते आणि दोघीही स्वामींसमोर हात जोडून उभ्याच राहतात. आता तितक्यात डोरबेल वाजते. तेव्हा श्वेता जाऊन दरवाजा उघडते तर समोर एक बाई उभी असते आणि तिच्यासोबत तिची मुलगीसुद्धा असते. आता श्वेता त्या बाईला विचारायला लागते की आपण कोण. तेव्हा ती बाई श्वेताला विचारते की इथे गाण्याचे क्लासेस आहेत ना, श्वेता बक्कळ. तेव्हा श्वेता त्यांना म्हणते की हो मी श्वेता बक्कळ. तेव्हा त्या बाई स्वतःची ओळख करून देत सांगतात की मी सविता पारकर आणि ही माझी मुलगी सोनिया, हिला गाणं शिकवायचं आहे. आता हे ऐकून श्वेता खूपच खुश होते आणि त्यांना आत यायला सांगते. तेव्हा त्या दोघीही आतमध्ये येतात. आता सविता पारकर श्वेताला म्हणतात की सोनियाचा आवाज खूपच गोड आहे, तिला गाणं शिकता यावं म्हणून चांगला गाण्याचा क्लास शोधतच होते मी. तुमच्या क्लासबद्दल कळताच तिला इकडे घेऊन आले, तुम्ही शिकवाल ना तिला गाणं. आता सोनिया तिच्या आईकडे म्हणजे सविता पारकर यांच्याकडे बघत वैतागत म्हणते की चल ना घरी जाऊया. तेव्हा सविता पारकर त्यांच्या मुलीला सोनियाला समजावत म्हणतात की अगं थांब ना, बोलणं तर होऊ दे यांच्यासोबत. आणि त्या श्वेताला विचारायला लागतात की शिकवाल ना तुम्ही हिला गाणं. नाही म्हणजे अगदी शास्त्रीय संगीत नाही शिकवलं तरी चालेल, पण सुगम संगीत शिकवाल ना. आता श्वेता सोनियाकडे बघायला लागते आणि अडखळतच म्हणते की हो शिकवेल ना. आणि ती म्हणते की एक गोष्ट आधीच क्लिअर करू का, म्हणजे तुम्हाला ना 15 दिवसात किंवा एका महिन्यात गाणं शिकवायचं असेल ना हिला तर ते मला नाही जमणार. अहो आजकाल पालकांना खूप घाईच असते बघा, पण ज्या गोष्टीला जेवढा वेळ लागतो तेवढा लागतोच. तेव्हा सविता पारकर म्हणतात की हो प्रश्नच नाही, कुठलीच कला अशी 15 दिवसात शिकताही येत नाही आणि शिकवताही येत नाही. तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या, पण तिला चांगलं गाणं शिकवा. तेव्हा श्वेता खूप खुश होते आणि म्हणते की तसं असेल तर मग ठीक आहे. आता सोनिया मात्र खूपच वैतागलेली असते आणि ती तिच्या आईला म्हणते की आई जाऊयात ना गं घरी, चल ना. तेव्हा श्वेता खूप आश्चर्याने सोनियाकडे बघायला लागते. आता सविता पारकर सोनियाला म्हणतात अगं थांब ना, बोलणं तरी होऊ दे माझं नीट. आता श्वेता सोनियाला म्हणते की सोनिया मला सांग की तुला गायला आवडतं. तेव्हा सोनिया म्हणते की नाही, माझ्या हॉबीज वेगळ्या आहेत. तेव्हा सविता पारकर म्हणतात की या वयात मुलांना कुठे कळतं की आपल्याला काय आवडतं काय नाही. आणि त्या सोनियाला म्हणतात की सोनिया त्या तुला जे विचारत आहेत ना त्याची नीट उत्तरं दे. तेव्हा श्वेता सोनियाला म्हणते की बरं मी जे म्हणते
म्हणते ते तसं म्हणून दाखवशील मला, असं म्हणून श्वेता गायला लागते आणि सोनियाला सुद्धा तिच्या पाठी गायला सांगते. आता प्रेरणा हे सर्व बघायला लागते आणि ती खूपच खुश होते आणि स्वामींसमोर पुन्हा एकदा हात जोडून उभी राहते. आता सोनियामध्ये श्वेताला म्हणते की मला जाऊ द्या ना घरी. तेव्हा श्वेता मनातल्या मनात स्वतःशीच म्हणते की हिच्यावर तर खूपच मेहनत घ्यावी लागेल, शिवाय हिची शिकायची सुद्धा इच्छा दिसत नाही आहे. आता श्वेता सविता पारकरला म्हणते की ठीक आहे, तुम्ही हिला उद्या 6 वाजता घेऊन याल का? उद्या प्रयत्न करूयात आपण, कारण तिला इंटरेस्ट वाटायला पाहिजे ना जरा तरी, अशी जबरदस्ती कशी करणार आपण. तेव्हा सविता पारकर म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं, येतो आम्ही उद्या 6 वाजता. तेव्हा सविता पारकर ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जातात. आता त्या गेल्यानंतर प्रेरणा श्वेताजवळ येते आणि श्वेताला म्हणायला लागते की बघितलंस ना श्वेता, मी म्हटलं होतं ना की स्वामींकडे तू एखादी गोष्ट मनापासून मागितली तर ते तुला नक्की देतील, मिळाली ना स्टुडंट. तेव्हा श्वेता नाराज होत म्हणते की अजून कुठे मिळाली आहे गं स्टुडंट. तर आता यानंतर आपण पाहतो की श्वेता, मिठ्ठू, वल्लरी आणि प्रेरणा बोलत असतात. आता मिठ्ठू म्हणते की असं म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, ते खरं आहे. वल्लरीला जर लांब घर मिळालं असतं तर ती आपल्याला रोज कशी भेटली असती. तेव्हा श्वेता म्हणते की हो, घर इथेच भेटलं ते बरं आहे, आता वल्लरी आपल्यापासून हाकेच्या अंतरावर असणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हे सगळं रोशन मावशीमुळे शक्य झालं आहे, त्यांचे आभार तर मानावे तितके कमीच आहेत. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा किचनमध्ये काम करत असते. तितक्यात आता डोरबेल वाजते. तेव्हा प्रेरणा स्वतःशीच म्हणते की आत्ता सकाळ सकाळी कोण आलं आहे, असं म्हणून ती जाऊन दरवाजा उघडते. तर सोनिया आणि तिची आई सविता पारकर या दोघी आलेल्या असतात. आता प्रेरणा त्या दोघींकडे बघून खूप खुश होते आणि म्हणते की तुम्ही. तेव्हा सविता पारकर सांगतात की मी सविता पारकर आणि ही माझी मुलगी सोनिया, श्वेता मॅडमने आम्हाला आज क्लाससाठी बोलवलं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की आत्ता, आणि ती इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते की या ना. तेव्हा दोघीजणी आतमध्ये येतात. आता प्रेरणा पटकन जाऊन श्वेताला उठवायला लागते, तर इकडे श्वेता खूपच गाढ झोपलेली असते. तेव्हा प्रेरणा श्वेताला म्हणायला लागते की श्वेता उठ ना. तेव्हा श्वेता वैतागत म्हणते की काय आहे गं तुझं सकाळ सकाळ, पाणी यायला वेळ आहे ना अजून. तेव्हा प्रेरणा म्हणते की पाणी नाही गं, त्या आल्या आहेत. तेव्हा श्वेता विचारते की कोण त्या. तेव्हा प्रेरणा सांगते की सविता पारकर आल्या आहेत त्यांच्या मुलीला घेऊन गाणं शिकायला. आता हे ऐकून श्वेता एकदम घाबरून उठून बसते आणि म्हणते की आत्ता. तर समोरच सविता पारकर बसलेले असतात आणि श्वेता त्यांच्याकडे खूप आश्चर्याने बघायला लागते. तेव्हा सविता पारकर श्वेताला म्हणतात की गुड मॉर्निंग. आता श्वेता अडखळत त्यांना म्हणायला लागते की तुम्ही इतक्या सकाळी इकडे. तेव्हा सविता पारकर सांगतात की अहो तुम्हीच म्हणालात ना की 6 वाजता या म्हणून. तशी सोनिया झोपेतच होती, पण मी तिला आणलं, म्हटलं की क्लासची शिस्त नको ना मोडायला. तर इकडे सोनियाला डोळा लागतो आणि ती तिथेच झोपून जाते. आता श्वेता अडखळत म्हणते की कधी म्हटलं मी, अहो मी सकाळी 6 वाजता नाही म्हटलं, संध्याकाळचे 6. तेव्हा सविता पारकर म्हणतात की अरे बापरे, हो का, सॉरी, मला वाटलं सकाळचे 6, कारण तशी पण सकाळची वेळ रियाजासाठी चांगली असते ना, म्हणूनच आम्ही आलो. तेव्हा श्वेता खूपच टेन्शनमध्ये येते आणि सविता पारकरकडे आणि सोनियाकडे बघायला लागते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.